नाशिकमध्ये हद्दीतील शेतामध्ये काम करणाऱ्या मजूर महिला सोनाबाई मारुती पाटील वय वर्ष 65 राहणार सावर्डे पाटणकर तालुका राधानगरी व सौ मंगल तुकाराम नरके वय वर्ष 60 राहणार चक्रेश्वर वाडी तालुका राधानगरी यांना बळजबरीनं मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक जबरदस्तीनं चोरून नेल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती। या ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते, तसेच चोरट्यानं रेनकोट घातलेला असल्यानं ओळख उघड होणार नाही याची खबरदारी घेऊन चोरीचे गुन्हे केले होते। त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी तपास सुरू केला। पथकामार्फत जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार संजय कुंभार व सागर माने यांना राधानगरी येथील संशयित नामदेव पाटील राहणार चक्रेश्वरवाडी तालुका राधानगरी यानं सदरच्या चोऱ्या केल्या असून तो सध्या आयडियल कॉलनी जवळ लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर इथं स्प्लेंडर मोटरसायकलवरून फिरत आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगाने पोलीस पथकानं आयडियल कॉलनी जवळ लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर इथं सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले। त्याच्याकडे राधानगरी येथील जबरी चोरीचं गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, पण पोलीस हेच का दाखवल्यानंतर त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। त्यानं राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी व सावर्डी पाटणकर येथील वयस्कर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे चिताक मारहाण करून जबरदस्तीनं चोरी केली असल्याचे कबुली दिली। सदर आरोपीकडून 90 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे 2 चिताक व गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल असा एकूण 9,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यात यश आलंय। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार संजय कुंभार, सागर माने, संजय देसाई, लखनसिंह पाटील, विशाल चौगले, संजय हुंबे, अशोक पवार, प्रकाश पाटील, अमित सरजे, सागर चौगुले, सुशील पाटील, हंबीरराव अतिग्रे यांच्या पथकानं केली आहे।